कोणतीही वस्तू घरी घेऊन जाऊ नये. बघा ना, सकाळी 11 वाजता स्टाफच्या नावात आयडी पण नाही. नमस्कार, मी अभिषेक पवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगर समिती. खरं तर आज मुंबई विद्यापीठामध्ये त्यांच्या एका फोर्टच्या कॅम्पसमध्ये असणारा एका कॉन्व्होकेशनच्या एका कार्यक्रमानिमित्त इकडचा संपूर्ण स्टाफ हा त्या कार्यक्रमासाठी गेला. खरं तर हा स्टाफ तिकडे गेला त्याच्याबद्दल आमचं काही वक्तव्य नाही, परंतु इथे एकही स्टाफ नाहीये. इथे शेकडो विद्यार्थी सकाळी 11 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून या भवनाच्या खाली उभे आहेत. या परीक्षा नियंत्रण भवनाने त्या विद्यार्थ्यांना 3 वाजेपर्यंत आत घेतलं नाही. सुमारे 6 ते 7 तास विद्यार्थी रस्त्यावरती कठड्यावरती उभा राहिला. 6 तास झाले विद्यार्थ्यांना आत घेतलं नाही. जेव्हा 3 वाजता आत घेतलं, 3 वाजता विद्यार्थी या भवनामध्ये आला. या भवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेला तर तुम्ही पाहू शकता एकही इथे स्टाफ नाहीये, एकही इथे त्यांच्याकडे माणूस नाहीये. प्रत्येकाची उत्तर येत आहेत, आमची चावी कर्मचारी घेऊन गेला, आमचे कर्मचारी तिकडे गेले. परंतु रजिस्ट्रार सरांनी सांगितलं की स्टाफ आम्ही पाठवतोय. 2 वाजता सरांनी सांगितलं स्टाफ पाठवतोय. 4:30 वाजून गेले आहेत, अजून स्टाफ आलेला नाही. 5:30 वाजता म्हणणार कामाची वेळ संपलेली आहे. मग विद्यार्थ्यांनी इथंच राहायचं का? वसई, विरार They're not responsible at all. इनका टाइमिंग्स, इनका कुछ भी कभी टाइम पे नहीं होता है. ऑलवेज स्टूडेंट कम टू सफर हियर. सिंपल. हम लोग यहाँ पे रिजल्ट लेने के लिए, आज क्या है, 3rd सैटरडे है. टुडे 17th of January if I'm not wrong. It is working today. There is no any single staff to help us. This is how they're working. This is not going on from here, and we are not going anywhere till they are not providing our results. Simple. And they have to change their work criteria. Simple. 2 वर्षाचा रिझल्ट आहे. अजून पैसे युनिव्हर्सिटी जाऊ शकली नाही. 2 वर्ष झाले. किल्ली कोणाकडे आहे? किल्ली स्टाफ घेऊन गेलाय घरी बोलताय. बोलवा त्यांना.